संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, वृद्धापकाळ योजना असेल, तसेच अपंगांसाठीची योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, या योजनांचे बऱ्याच जणांचे थकीत अनुदान हे बाकी आहे, म्हणजे त्यांना आलेलंच नाही। बऱ्याच जणांना अगदी 8 ते 9 महिन्याचे अनुदान आलेले नाही असं बऱ्याच जणांनी कमेंटच्या माध्यमातून प्रश्न केले होते। आणि हेच प्रश्न आता सध्या पावसाळी अधिवेशन झालं आणि या अधिवेशनात बऱ्याच नेत्यांनी असेल, बऱ्याच आमदारांनी असेल किंवा काही सचिवांनी सुद्धा हे प्रश्न केले की थकीत अनुदान जे बाकी आहे ते कधी देणार असे बऱ्याच जणांनी प्रश्न केले। त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आले होते की थकीत अनुदान बाकी आहे ते कधी देणार आणि त्याचं कारण काय आहे की ते आतापर्यंत थकीत अनुदान लोकांचं बाकी राहिलं आहे, त्याचं कारण काय हे सुद्धा विचारलं होतं। तसेच तुम्ही 3 महिन्याला जी समिती घेता, म्हणजे निराधार बांधवांसाठी जी समितीची बैठक घेता ती 3 महिन्याला घेता, ती तुम्ही 1 महिन्याची करणार असे मागच्या अधिवेशनात बोलला होता, अजूनही केलेली नाही, ती कधी करणार हा सुद्धा प्रश्न विचारला होता। त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये बोगस जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत किंवा निराधारांच्या ज्या योजना आहेत त्या योजनेअंतर्गत जे बोगस लाभार्थी होते त्या लाभार्थ्यावर कारवाई अद्यापही झालेली नाही, ती कारवाई कधी करणार, कारण अशा लाभार्थ्यांमुळे जे खरेच लाभार्थी आहेत यांवरती अन्याय होतो आणि ही कारवाई कधी करणार हे सुद्धा प्रश्न करण्यात आले। त्याचवर मंत्री महोदयांनी उत्तर देताना काय सांगितले आणि थकीत अनुदान तुमचं का बाकी राहिलं आहे, त्यासाठी तुम्हाला काय काम करावं लागणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते। त्यातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे निराधार बांधवांचे जे थकीत अनुदान आहे ते कधी येणार आणि ते न येण्यामागची कारणे काय आहेत, म्हणजे थकीत अनुदान का राहिलं आहे हे असा प्रश्न एका मंत्र्याने केला होता। त्यावर उत्तर देताना असं सांगितलं की निराधार बांधवांचे थकीत अनुदान हे आधार लिंकिंगमुळे राहिलं आहे, ज्याचं डीबीटी जेव्हापासून डीबीटी प्रोसेस आली, कारण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जो लाभ दिला जात होता त्या लाभाला या अगोदर डीबीटी नव्हतं, आत्ता डीबीटी आलेला आहे। 3 ते 4 महिन्यापूर्वी डीबीटी आला आहे आणि डीबीटी ज्या लाभार्थ्यांची डीबीटी पूर्णपणे क्लिअर आहे अशांनाच क्लिअर पैसे जात आहेत, ज्यांचं डीबीटी नाही किंवा आधार लिंक नाही अशा जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जात नाहीत, त्यांचं अनुदान बाकी आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आता हे उत्तर हे उडवाउडवीचं उत्तर आहे, कारण त्यावरती उत्तर देताना असं सांगितलं की आम्ही डीबीटीच्या मार्फत पैसे संजय गांधी निराधार या योजनेला अगोदर डीबीटी नव्हतं, आता डीबीटी क्लिअर असणं हे महत्त्वाचं आहे, डीबीटी असेल तरच त्यांना पैसे येणार असं सांगण्यात आलं उत्तर देताना। आणि ज्यांचं डीबीटी जसं लिंक होत आहे, म्हणजे आधार जसं लिंक होत आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे आम्ही वर करत आहोत असं उत्तर देण्यात आलं। आता हे उत्तर आपण पाहिलं तर उडवाउडीचंच उत्तर आहे, कारण आणि त्यामध्ये असंही सांगण्यात आलं की आम्ही या महिन्यात जर त्यांनी आधार लिंक केलं तर मागच्या ज्या महिन्यांचं त्यांचं पैसे राहिलं आहेत त्या सकट आम्ही वर्ग करत आहोत असं सांगण्यात आलेलं आहे। परंतु आत्तापर्यंतच्या लाभार्थ्यांच्या कमेंट्सच्या माध्यमातून किंवा ज्यांचा अनुभव पाहिला असेल तर असं झालेलंच नाही, कारण बऱ्याच लाभार्थ्यांना असं झालं आहे तसं पाहिलं तर हे उडवाउडवीचंच उत्तर आहे, कारण बऱ्याच लाभार्थ्यांचे असं कमेंटच्या माध्यमातून लाभार्थ्यांनी सांगितलं आहे की आम्हाला मागच्या 3 ते 4 महिन्याचे पैसे आले नाहीत आणि त्यानंतरच्या महिन्याचे आले। मग मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर हे कितपत योग्य असू शकतं, कारण त्यांनी असं उत्तर दिलं की जसं आम्ही आधार लिंक होऊ तसं त्यांच्या मागच्या पैशासहित त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत असं सांगण्यात आलं, परंतु हे उत्तर सुद्धा उडवाउडवीचं उत्तर आहे।
त्यामुळे लाभार्थ्यांनी एकच काम करायचं आहे की ज्यांचा DBT ॲक्टिव्ह नाही, ज्यांना तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन आधार लिंक करावं लागतं, ते आधार लिंक कुणी केलेलं नसेल तर तेही जाऊन करा. कारण त्यांनी तो मेन महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला आधार लिंक करणं महत्त्वाचं आहे आणि आधार लिंक जर कोणी केलं नसेल तर तेही आधार लिंक करून घ्या, तरच तुम्हाला पैसे येणार आहेत. म्हणजे आता हे उत्तर सुद्धा उडवाउडवीचंच उत्तर आहे, परंतु लाभार्थ्यांनी आपल्या बाजूने क्लिअर असण्यासाठी लाभार्थ्यांनी सुद्धा ही 2 कामे करून एक DBT ॲक्टिव्ह आणि तहसीलदार कार्यालयात जाऊन आधार लिंक करून घेणे हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण अनुदान हे आता सध्या दिव्यांगांचं अनुदान वाढलेलं आहे, परंतु बाकीचे जे आहेत त्यांचंही अनुदान वाढणार आहे असं सुद्धा लाईव्ह आपल्या सरकारने सांगितलेलं आहे. कारण दिव्यांगांचं ज्यावेळी अनुदान वाढलं त्यानंतर लगेचच बच्चू कडू यांच्याशी जेव्हा संवाद साधला तेव्हा बच्चू कडू यांनी सुद्धा सांगितलं की आमचा लढा हा सर्वच निराधार बांधवांसाठी आहे आणि सर्वच निराधार बांधवांना त्यांची सुद्धा पेन्शन वाढेपर्यंत आम्ही आमचा लढा हा चालूच ठेवणार असं माननीय बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आणि त्यानंतर जेव्हा सरकारकडून ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुद्धा त्यांनी असंच सांगितलं आहे की आम्ही हळूहळू बाकीच्या सर्वच निराधार बांधवांचं सुद्धा अनुदान वाढवू असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. आणि त्या अगोदर म्हणूनच तुम्हाला ही 2 कामे करून घेणं हे महत्त्वाचं आहे. किंवा तुम्हाला ज्यांचं खूपच दिवसाचं 8 ते 9 महिन्याचं थकीत अनुदान आहे त्यांनी नवीन फॉर्म भरणं सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यामध्ये अधिवेशनामध्ये सांगताना नवीन फॉर्म भरण्यासाठी सुद्धा बऱ्याच लोकांना अडचण येत आहे असं प्रश्न केला होता. तेव्हा नरहर चिरवळ यांनी उत्तर देताना सांगितलं की आम्ही त्यासाठी समिती नेमू किंवा सर्वांचा सपोर्ट घेऊन आम्ही त्यासाठी समिती नेमून आम्ही योग्य ती सोय करू. कारण नवीन फॉर्म भरताना जिल्हाधिकारी कार्यालयात निराधार बांधवांना बऱ्याच खेट्या माराव्या लागतात आणि त्या बंद व्हाव्यात यासाठी आम्ही एक समिती नेमू. त्यानंतरचा प्रश्न केला होता की जे बोगस लाभार्थी आहेत म्हणजे मागच्या अधिवेशनामध्ये बोगस लाभार्थ्यासंदर्भात बऱ्याच विरोधकांनी प्रश्न केले होते की बोगस लाभार्थी आहेत त्यांच्यावरती कारवाई कधी करणार, कधी करणार असा प्रश्न केला होता. कारण बरेच असे बोगस लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांच्या घरामध्ये माजी शिक्षक आहेत, माजी पोलीस आहेत, असे बरेच आहेत तरी सुद्धा ते निराधार म्हणून लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यांवरती. आणि तेव्हा त्यांच्या समितीनेच असं सांगितलं होतं की असे बरेच लाभार्थी आहेत म्हणून आमच्याकडे त्यांची नावे आली आहेत. मग जर नावे आले आहेत तर तुम्ही कारवाई करणार का? त्यावेळी त्यांनी हो म्हणून सांगितलं होतं, परंतु अद्याप ही कारवाई केलेली नाही. आणि या अधिवेशनात सुद्धा प्रश्न केला आहे की कारवाई ही कधी करणार म्हणून. पण यावेळी सुद्धा सांगितलं गेलं आहे की आम्ही कारवाई लवकरच करणार आहोत असं सुद्धा सांगितलं आहे. कारण याचा महत्त्वाचा मुद्दा मांडण्याचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे जे बोगस लाभार्थी आहेत या बोगस लाभार्थ्यांमुळं बाकीचे जे लाभार्थी आहेत, खरे जे लाभार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे असं सांगण्यात आलं. म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनी असं सांगितलं की जे बाकीचे, आणि खरंच आहे, बाकीच्यांवर अन्यायच होत आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न विचारला होता तो म्हणजे निराधार बांधवांसाठी एक जी समिती नेमली आहे त्या समितीची 3 महिन्यानंतर बैठक घेतली जाते. त्याच्या मागणी करण्यात आली की ही बैठक 1 महिन्याने घ्यावी. कारण ही बैठक जर 1 महिन्याने घेतली तर निराधार बांधवांचे सर्वच प्रश्न सुटतील. म्हणजे बऱ्याच निराधार बांधवांचे प्रश्न आहेत की आहेत की आम्हाला 3 ते 4 महिन्यांचं अनुदानच आलेलं नाही किंवा आम्हाला 1 महिन्याचं अनुदान आलं नाही, पुढच्या महिन्यात अनुदान येत आहे किंवा आम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे, आम्हाला जिल्हाधिकाऱ्यालयात सदैव खेट्या माराव्या लागतात किंवा आधार लिंक करायचं आहे त्यासाठी सुद्धा आम्हाला खेट्या माराव्या लागतात. असं बऱ्याच निराधार बांधवांचे प्रश्न आहेत. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी जी समितीची बैठक 3 महिन्यातून घेतली जाते ती 1 महिन्याची करावी असा सुद्धा प्रश्न करण्यात आला. तेव्हा सुद्धा उत्तर याचं होय दिलेलं आहे.
मग आता आपल्याला वाट पाहावी लागेल, कारण जर ही बैठक 1 महिन्याने झाली तर निराधार बांधवांची बऱ्यापैकी प्रश्न सुटतील, कारण 3 महिन्याने बैठक घेतल्यामुळे बरेच निराधार बांधव हे लाभांपासून वंचित राहिलेले आहेत। त्यामुळे ही बैठक ही 1 महिन्याने घेतली तर निराधार बांधवांना त्याचा फायदाच होणार आहे। तर हे 3 ते 4 प्रश्न विचारले होते, जे बऱ्याच कमेंट्सच्या माध्यमातून सुद्धा हेच प्रश्न येत आहेत आणि अधिवेशनात सुद्धा बऱ्याच आमदारांनी हेच प्रश्न केले होते की पहिला प्रश्न मी तुम्हाला सांगितलाच की जे थकीत अनुदानासंदर्भाचा सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।